धरण उशाला आणि कोरड घशाला अशी नाशिककरांची परिस्थिती पाहायला मिळते। त्याचं झालं असं आहे की नाशिक शहरासह धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस होऊनही नाशिककरांना नेहमीच पाणी समस्येला सामोरं जावं लागतं। त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती सध्या नाशिककरांची झाली, कारण गेल्या 4 वर्षांपासून पंचवटी भागात पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त असल्याचं समोर आलं। वारंवार मनपा पाणी पुरवठा विभागाला माहिती देऊनही पाणी पुरवठा विभाग दुर्लक्ष करत असल्यानं आज संतप्त महिलांनी राजीव गांधी मुख्यालयाबाहेर कपडे धुवत अनोखं आंदोलन केलं। टक्कर में संघर्ष हमारा नारा है, जीना है तो मरना सीखो, कदम पे लड़ना सीखो, जीना है तो मरना सीखो, कदम पे लड़ना सीखो। यावेळी आंदोलकांनी मनपा अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली, तसेच पाण्यासह रस्त्यांच्या समस्यांचा पाढाच वाचला। अत्याचार नहीं कुणाच्या बापात, अरे नहीं अत्याचार, अरे नहीं अत्याचार, अरे कोण म्हणते देत नाही। आज आपण जर बघत असाल तर एकीकडे नाशिक स्मार्ट होऊ बघतंय। स्मार्ट सिटीसाठी लाखो रुपये करोड रुपये खर्च केले जात आहेत, परंतु पंचवटीकरांची नाशिककरांची अशी मागणी आहे की धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती नाशिककरांची झालेली आहे। आज जर आपण बघत असाल तर नाशिक शहरातील 100% धरणे पाणी नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे 100% भरलेले असताना देखील आज अनेक भागामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो, ज्यामध्ये आपण जर बघितलं असं प्रभाग क्रमांक 4 आणि 6 इथे अतिशय गंभीर अशी परिस्थिती झालेली आहे, ज्यामध्ये विद्यानगर, ओमनगर, शांतीनगर, समर्थनगर असे काही भाग आहेत, मनपा कॉलनी, त्याच पद्धतीने आपण जर बघितलं असेल तर तिकडे महाडा कॉलनी, या भागामध्ये आज एक हंडाभर पाण्यासाठी सगळ्या महिलांना वनवर भटकावं लागत आहे। आज जर आपण इथे बघितलं असेल तिथे त्यांना एक तांब्याभर पाणी नाही, त्यामुळे कपडे धुण्यासाठी लांब जावं लागत आहे। कुठेतरी नाला ओढ्याची बाजू घेऊन तिथे जाऊन ते आपले कपडे धुत आहेत आणि आज त्याचं प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आज आम्ही इथे महानगरपालिकेसमोर आमचे धुणे भांडे करून आंदोलन केलेलं आहे। कृष्णनगर मानकरमाळा येथील रहिवासी आहे। माझी मुलगी स्पेशल चाइल्ड आहे आणि स्पेशल चाइल्ड असल्यामुळे ती रस्ता खराब असल्यामुळे अत्यंत घाबरते। आमची बस साधारणतः तिला 1.5 किलोमीटर आम्हाला बाहेर सोडायला यावं लागतं, कारण घरापर्यंत बस येऊ शकत नाही। तसेच पाणी इतकं कमी येतं की हंडाभर सुद्धा पाणी आम्हाला मिळत नाही। रस्त्याची अवस्था तर अत्यंत बिकट आहे। आम्ही जवळजवळ 3 ते 4 वर्षापासूनच्या मागे लागलेले आहे। ऑनलाईन कंप्लेंट करतो, आपोआप समस्या निराकरण म्हणजे डिलीट होऊन जातात। आंदोलन झालेले, ढोलबजाव आंदोलन झालेलं आहे, बरेच आंदोलन आम्ही केलेली आहेत, पण त्याचाही काही उपयोग होत नाही। आमच्याकडे कोणीही लक्ष देत नाही, तर कृपया करून सगळ्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं। एक आयुक्त मॅडम होत्या, त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही तुमच्याकडे येऊन तुमच्या रस्त्याची पाहणी करू, परंतु कोण लवकरात लवकर रस्ते करू, परंतु कोणी आमच्याकडे आलं नाही, कारण त्या मॅडमची बदली झाली, त्यांचा अधिकारी बदलले गेले आणि आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। समाधानकारक पाऊस होऊनही आम्हाला गेल्या 4 वर्षांपासून सातत्यानं पाणी टंचाई आणि रस्त्यांच्या समस्येला सामोरं जावं लागतंय। आमच्या मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला। या अनोख्या आंदोलनानं संपूर्ण नाशिककरांचं लक्ष वेधून घेतलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।